होळी पौर्णिमेला कोणी कितीही आग्रह केला तरी सुद्धा असा कुठला पदार्थ आहे की तो चुकूनही खायला नको. तर पहा, होळी पौर्णिमा म्हटलं की ज्या पद्धतीने आपण सेवा उपासना करत असतो, लक्ष्मीनारायणांची पूजा करत असतो, लक्ष्मी स्थिर राहावी, प्राप्त लक्ष्मीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचे अनेक उपाय करत असतो. त्याबरोबरच आपल्या कुलदेवीची सुद्धा आपण सेवा करत असतो. लक्ष्मीनारायणांची पूजा, कुलदेवीची सेवा, त्याबरोबरच सत्यनारायण भगवान यांची सुद्धा आपण पूजा करत असतो. तर होळी पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच आपण सेवा उपासना करतो, उपाय सुद्धा करतो, पण ते उपाय आपण आपल्या स्वतःचं रक्षण व्हावं, आपल्या घरातल्या ज्या काही संकट दुःख आहेत ते दूर व्हावी आणि भगवंताची आपल्यावर कृपा राहावी, आपल्या जीवनात आनंदी आनंद राहावा, त्यासाठी आपण ते उपाय करत असतो. पण आपण जे उपाय करतो तर त्या उपायांनी इतरांचं नुकसान व्हावं या हेतूने आपण कधीही करत नाही. तर ते उपाय आपण फक्त आपल्या स्वतःसाठी करतो आणि जेणेकरून आपलं चांगलं व्हावं. पण आपलं चांगलं होत असताना दुसऱ्याचं वाईट व्हावं असा चुकूनही विचार करायचा नाही आणि तशा पद्धतीच्या कुठल्या क्रियासुद्धा करायला नको. पण आपण जे उपाय करतो ते आपल्या स्वतःचं चांगलं व्हावं यासाठी असतं. पण ज्या पद्धतीने होळी पौर्णिमेला कोणतेही उपाय असेल, उपासना असेल, जी लवकर सिद्ध होत असते, त्याच पद्धतीने जे होळी पौर्णिमेला हा विशेष दिवस असतो आणि ह्या दिवशी जे तंत्रविधी सुद्धा केले जातात, चुकीच्या वाईट गोष्टी आहेत, करणी, बाधा वगैरे जे काही प्रकार केले जातात, जादू टोणा अशा पद्धतीचे जे नकारात्मक निगेटिव्हिटी पसरवणारे आणि दुसऱ्याचं नुकसान करणारे जे काही प्रकार इतर लोक करत असतात, तर त्यासाठी आपण सावध राहायचं आहे. त्याबरोबरच की आपण असे कुठले पदार्थ आहेत की ते आपण होळी पौर्णिमेला चुकूनही खायला नको. तर पहा, आपण तर आपलं चांगलं व्हावं असा विचार करतो, पण इतर लोक स्वतःचं चांगलं करण्या अगोदर त्यांना दुसऱ्यांचं वाईट कधी होईल हे याच्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. तर अशा वेळेला अशा लोकांपासून आपण सावध राहायचं. आणि जर समजा तुमच्या कधी असं जवळपासचे असतील, काही वेळेला जवळचीच लोक असं करत असतात, कारण लांबच्यांना आपल्याविषयी जास्त माहीत नसतं किंवा त्यांना जास्त काही देणं घेणं नसतं. म्हणूनच जे काही असे प्रकार असतात ते जवळचे व्यक्ती अगोदर करतात, हे कायमस्वरूपी लक्षात असू द्या. म्हणूनच की आपण अशी कुठल्या गोष्टी आहेत की त्या आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी खायला नको, याविषयीचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक तुम्हाला इथे जो त्रिकोण दिसतोय त्यात मी ती लिंक दिलेली आहे, तो जरूर पहा. श्री स्वामी समर्थ.